तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आज कुठली रेसिपी दाखवणार आहात? हां, मी आज आमच्या पद्धतीचे उकडीचे मोदक तुम्हाला करून दाखवणार. 1 वाटी तांदळाची पिठी, 1 वाटी पाणी, थोडंसं तेल आणि मीठ आणि सारणासाठी लागणारं साहित्य 1 वाटी खोबरं, अर्धी वाटी गूळ आणि वेलची पूड. तर आज सर्वप्रथम मी आता तुम्हाला उकड करून दाखवते. त्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्याला उकळी आली की त्याच्यात थोडंसं तेल आणि मीठ घालायचं आहे. त्यात पाणी टाकलंय ना तुम्ही? हां, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात आता थोडंसं मीठ घालते मी. किंचितचं मीठ. हां, थोडंसं आणि एक अर्धा चमचा तेल. त्याला चांगली उकळी आली की नंतर पिठी टाकायची त्याच्यात. ओके. आणि मग एक चांगली वाफ काढून घ्यायची त्याला. आता मी पिठी टाकते त्याच्यात. पाणी उकळलं? हां, पाणी उकळलं. थोडासा पाण्याचा शिपका मारायचा. एकत्र एकजीव होते ते. आणि आता याला चांगली वाफ काढायची. आता या उकडीला चांगली वाफ आलेली आहे आणि आता गॅस बंद करते. आणि ते सांगा ना आणि तुम्ही ते एक हरवायला. लक्षात ठेवायचं की उकड काढताना ना नेहमी एक पीठ ढवळत राहायचं, नाहीतर ती खाली लागते उकड. आता ही उकड झालेली आहे, ती थोडीशी गार. तर उकडीचा मळलेला गोळा हा अगोदर बनवून ठेवला होता का? हा अगोदर बनवून ठेवलाय मी आणि आता करून दाखवली तुम्हाला. ओके. मग असं ठेवायचं असेल तर काय करायचं याला? कशामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला तर तो जास्ती चांगला राहतो. प्लास्टिकच्या पिशवीत मळून पण घेता येते उकड. पण त्या असं हे प्लास्टिकच्या पिशवीत कशा करता ठेवायचं ते? काय त्याला कोरडी पडू नये म्हणून, व्यवस्थित राहावी. अच्छा, कोरडी पडू नये म्हणून. ठीक आहे. आता मी सारण दाखवते तुम्हाला. 1 वाटी नारळाचा चव आहे, त्याला अर्धी वाटी गुळ घातलेला आहे. आता हे चांगलं कोरडं होईस तोपर्यंत परतून घ्यायचं. आता हे सारण होत आलेलं आहे, झालेलं आहे सारण. आता हे आता उतरवत आहे का? आता त्याच्यात वेलची पूड घालते थोडी. हां, आता उतरवते मी सारण. हे वेलची पूडनी स्वाद चांगला येतो का? वेलची पूडनी स्वाद चांगला येतो, खमंग होतं सारण. चालेल, सारण झालं. हो, सारण झालं. आता ही उकड मळायची प्रोसेस. प्लास्टिकच्या पिशवीत उकड घालून. उकड गार झाली का आता? कोंब गरम असतानाच मळायची, नाहीतर मग त्याच्या गठुळ्या होतात. ही उकड मळून घ्यायची. हाताला पण चटके बसत नाही आणि उकड पण चांगली मळली जाते. जेवढी उकड मळाल तेवढे मोदक चांगले होतात. तर असा हा उकडीचा गोळा तयार झालेला आहे. ओके. मळलेला. आता ते त्याच्यामध्ये मिक्स करून टाकू. प्रेस मशीनने केलं की एकसारखी येते लाटी. मी तयार करून घेतलेलं सारण आहे.
थोडा तेल पाण्याचा हात घ्यायचा मोदक वळताना, म्हणजे त्याच्या पाऱ्या पडायला चांगलं होतं. मोदकाच्या पाऱ्या आल्या की मोदक दिसताना पण सुबक दिसतो. तर पाऱ्या कशा पाडतो तुम्ही ते पण सांगा. तर ते आता हे राहू द्या, पुढच्या याला दाखवा. अच्छा, असेल तर दाबून हे हां, करायचं. खोलपर्यंत दाबायचं आणि मग त्याची पारी पाडायची. सारण भरायचं. आणि वरच्यावर उचलायचं, त्याच्या पारे व्यवस्थित राहतात, म्हणजे त्या दाबल्या जात नाही. हा तयार झालेला मोदक. ओके. तेल पाण्याचा हात घेऊन परत एकदा मळून घ्यायचं. आणि प्रेस मशीनवरती लाटी पाडून घ्यायची. एकसारखी येते लाटी. हाताने पण करू शकतो, पण प्रेस मशीननी जास्त हाताने पण एक दाखवा. आमचं प्रोफेशनल असल्यामुळे आम्ही प्रेस मशीननी करतो, त्यामुळे मोदक फास्ट होतात. हाताने वेळ लागतो. हाताने वेळ लागतो थोडा काय भरपूर वेळ लागतो. असे मोदक बनवून घ्यायचे. द्या ते राहिलं ना तेवढं शूट करून. जेवढं तुम्ही मळून घ्याल तेवढी पिठी चांगली होते, त्याला भेगा पडत नाही. आणि एकसारखे होतात. आणि पारी करताना खोलपर्यंत दाबायचं. चिमटा हाताने जो घ्यायचा आहे तो खोलपर्यंत घ्यायचा, म्हणजे ती पारी दिसताना पण छान दिसते. वरचेवर उचलायचं त्याला. वळून झालेले आहेत. परत हे आता मोदक वळून झालेले आहेत. ओके. हां, 21 मोदक आहेत. आता हे मी इडलीच्या पात्रात उकडायला लावणार आहे. त्यासाठी या ताटल्यांना तेल लावून घ्यायचं आधी, म्हणजे खाली मोदक चिकटत नाहीत त्याला. आता हे मोदक आहेत. प्रत्येक मोदक पाण्यातनं थोडासा काढून घ्यायचा. अच्छा. आणि मग उकडायला लावायचा. आता मी इडलीचा कुकर ठेवते आधी गरम करायला, पाणी गरम करायला. पाणी गरम झालं की मग त्याच्यात मोदक ठेवायचे उकडायला. प्रत्येक मोदक पाण्यातून काढून घ्यायचा थोडा थोडा.
म्हणजे तो चांगला वाफवला जातो, शिजतो. शेंगा आणि थोडंसं त्याचा तळ पाण्यात द्यायचा, म्हणजे चिकटत नाही. हे सगळं लावून घेते. लावलं. आता पाण्याला वाफ आली की मी आता ही एक ताटली त्याच्यात ठेवणार आहे. पाण्याला वाफ आली नाही अजून, पूर्ण गरम झालं की सांगा ना पाणी. पाणी आता गरम झालेलं आहे. हां. तर आता मी ह्याच्यात एक एक ताटली ठेवते ही मोदकाची. आता मी मोदक वाफवायला लावते. 20 मिनिटं लागतात वाफवायला. एक मिनिट. हां. मोदकाला वाफ आलेली आहे, तर आता मी ते उतरवणार आहे. असे हे मोदक तयार झालेले. थोडे गार झाले की मग ताटात काढायचे. टाका अजून 1-2 आले. लावायचं विसरलो. सांगा. आता हे नैवेद्यासाठी तयार झालेले 21 मोदक. ओके.